गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची जी स्टोरी आहे ती एका युवकाची, ज्याचं नाव होतं संकेत. तर मित्रांनो, संकेत हा एक हार्डवर्किंग आणि स्ट्रगलिंग युवक होता, जो खूप मेहनतीने त्याची कामं करायचा. त्याच्या रिलेशनशिपमध्ये पण तो खूप चांगल्या पद्धतीने वागायचा, बोलायचा. पण तरीही त्याला लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स येत होते मित्रांनो. एक तर काय होत होतं की त्याच्या लाईफमध्ये त्याला ग्रोथ भेटत नव्हती आणि रिलेशनशिपमध्येही त्याच्यासमोर सेम सेम प्रकारच्या गोष्टी घडायच्या, भांडणं व्हायची रिलेशनशिपमध्ये. तो कन्सिस्टंटली एकच गोष्ट त्याच्यासमोर व्हायची की त्याच्या पार्टनरसोबत भांडणं व्हायची आणि मग ते रिलेशनशिपमध्ये तो दूर जायचा. कामाच्या ठिकाणीही त्याचं काय व्हायचं ना मित्रांनो, की तो काम करायचा, हे करायचा, पण त्याला ग्रोथ भेटत नव्हती, प्रमोशन्स होत नव्हते. त्याला कळत नव्हते की माझ्यासोबत काय झालं. पण मग त्याला असं वाटायचं की माझ्यासोबत जे काही होतं ते माझ्या आजूबाजूच्या लोकांमुळे होते, माझ्या आजूबाजूची लोकं चुकीची आहेत. ॲट द एंड त्यांनी एकदा स्वतःला ऑब्झर्व केलं की हे माझ्यासोबत का होतं. तेव्हा त्याला कळालं मित्रांनो की तो एक सेम प्रकारचा पॅटर्न सगळ्या गोष्टींसाठी फॉलो करत होता आणि या सगळ्या पॅटर्नमुळे त्याच्या लाईफमध्ये त्याच गोष्टी रिपीटेड होत होत्या मित्रांनो. हे झाल्यामुळे त्याला खूप गोष्टींना मुकावं लागलं. तेव्हा मग संकेतनी काय केलं की त्याने स्वतःचा पॅटर्न चेंज केला आणि हा पॅटर्न चेंज केल्याचा त्याला असा फायदा झाला की त्याच्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी सुधारायला लागल्या. इफ यू वॉन्ट टू चेंज मित्रांनो, चेंज युअर पॅटर्न.